काय मग बरोबर कसा आज संध्याकाळ झाले ना, नाही बॅग टाकून झाला ऑफिस, कारण की आज मला पूर्ण गाणी बसवलं म्हणून लवकरच चालू ऑफिस. आता बघतं कोण ऑफिस जाऊनच. अरे बरोबर आपली लेजंड जरा धवले म्हणून चमकते, नाही तर पुरी किटलेली असतं अख्खा दिवस. आता हिला काढता ऑफिस बघू कोण आहे, जाऊन पहिले बघायला लागेल. ऑफिस गेलतो तर मी एकटाच होतो बारीक पोराम म्हणजे, आणि आतमध्ये बघतो तर पुरा सेटअप लावत घेतलेला आज मास्टर म्हणून ना. तवऱ्यान झाली शुभम सरांची एंट्री, झालं गाडी आणली आणि निघलो जरा स्टेशन परिसरात, कारण की आपण काम सांगलेलं आम्ही कामाला वाटतं जिथं देव बाप्पाच्या बाहेरच्याच पाया पडून डायरेक्ट पडलो स्टेशनवर आपल्याला जरा वडापाव आणला वाटलेला, कारण की भुकलेली सगळी म्हणून नाश्ता लागतो ना संध्याकाळच्या टायमात. नाश्ता घेतला हातान पिशवी टांगून डायरेक्ट पोचलो ऑफिस. आम्हाला बघून सगळी पोरं खुश, इथं सगळी प्रॅक्टिसच करत होती ना, आम्ही इथं फक्त बघायला गेलतो. आज इकडं पडले जयसा टोन, कारण की नाश्ताच करायला नाही भेटला, डायरेक्ट गेलता घरी म्हणून 100ची नोट घेतली, तसा पोचलो डायरेक्ट पाण्याची बॉटल गेला. इथं भेटलं मला जिम कोच आणि घेतल्यात पाण्याची बॉटल ना. पोचलो ऑफिस गेल्या दिलं सॅक्सफोन चांगला आमच्या गल्यानं आम्हाला पण लावला गाणी वाजवा. पुरावा आमच्या सॅक्सफोनच्या लाईन मध्ये शुभम सर पुरा खुश असतं, कारण की त्याच्यावर नवीन आहे ना म्हणून, नाही तर आम्ही पण खुश असतो. आज पुरा 4 तास प्रॅक्टिस केली म्हणून टाइमपास काही ना काही वाजून डायरेक्ट सॅक्सफोन बॅगिंग भरला निघलं झालं घरात. जयस मात्र जिमला जाऊन आले वाटतं आज म्हणून असं करता. इकडे शुभम सरांनी घेतले गाण्यांचा फोटो काढायला. आता घरी गेलो पुरा ऐकवलं ना बसवाला ना मला लाडू बाहेर निघून बघतो तर इकडे अभ्यासक्रम जरा वाढवत घेतले बँडच्या एजंट मास्तरांनी. जयेश झाला नारायण मंदिरावर सोडून नारायण देवाच्या बाहेरच्या पाया पडून डायरेक्ट गेलो पाप करायला राईसवर.